व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जीवाचा स्वभाव काय आहे की काहीही मागत राहणे. वाढावे संतान गृहे भावे धनदान. किती जरी मोठं पद भेटलं आणि त्या पदावरून पाय उतार झालं तरीही संसारिक लोकांची भूक भागत नाही. ताजं उदाहरण आहे तुमच्या सगळ्यांसमोर, मी नामोल्लेख करत नाही, परंतु राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर असणारा व्यक्ती, इतका धनवान असणारा, इतका कुलवान असणारा, एवढं धन मिळाल्याच्या नंतर तो गेल्याच्या नंतर त्यांच्या घरच्या लोकांनी आशा सोडली का? म्हणजे मनुष्याची ही भूक कधीही पूर्ण होतच नाही. वाढावे संतान गृहे भावे धनदान, हा जीवाचा स्वभाव आहे. संतांचा स्वभाव काय आहे? संत कधीच मागत नाही. संतांची एकच रीत आहे की आपण काहीही मागायचं नाही. मग महाराज, तुम्ही खोटं बोलता का? तुम्ही तर अभंग घेतलाय मागणीचा आणि त्या अभंगामध्ये नामदेवराय मागणी मागतात. आणि असं पाहिलं तरी संत साहित्यामध्ये संतांचे अनेक मागणीचे प्रकार आहेत. हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा, हेची व्हावी माझी आस जन्मो दे मी तुझा दास, हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. महाराज, हा तर अभंग नामदेवरायचाच आहे. मग संत मागणी करत नाहीत असं तुम्ही म्हणता, मग हे संतांचे अभंग संतांनी कस काय रचले? या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे. संत मागत नाहीत, परंतु देव त्यांना मागायला प्रवृत्त करतो, तेव्हा संतांना नाईविलाजाने देवाकडे मागावं लागतं. जगामध्ये असं कधीच झालं नाही की संत देवाच्या दारामध्ये मागायला गेलेत. नरबा महाराज, नव्हे नव्हे, देव संतांच्या दारामध्ये मागायला आलेला आहे. आणि तुम्ही आजही पहा, साधूचा अधिकार कालही मोठा होता, आजही आहे. साधूचा अधिकार कालही मोठा होता, आजही आहे. संतश्रेष्ठ निवृत्ती नायाचा, कमी नाथ बाबाचा, तुकोबरायचा, सोपान काकाचा, सद्गुरू मोतीराम महाराजचा अधिकार देवापेक्षाही मोठा होता, कालही होता आणि आजही राहणार आहे. मला सांगा, तुम्ही पंढरपूरला जाताना बसले मंडळी? जाता की नाही बसले मंडळी? हो नाही काहीतरी मला सुद्धा म्हणजे मला कळलं तुम्ही जेते आपल्या जागी आहात म्हणून. तुम्ही होय नाही काहीच नाही माना हल्ला झाल्या. त्या पश्चिम महाराष्ट्र गेलो कार्यक्रमासाठी, तिकडे 2-4 म्हातारे समोर बसले होते आणि त्यांना मी विचारलं, मस्त मला हलत होते. मी बैठकीत म्हणलं, मस्त पटांतर म्हणलं या माणसाला. एक जण मला, महाराज ते भैरे आहेत म्हणला. तसं तुम्ही भैरे बिरे नाही ना? हा मान हा राजा, म्हणजे मला कळत तुम्ही मला समजायला म्हणून. तसंही मी काय बोलालो हे तुम्हाला समजलं पाहिजे. हा, पंढरपूरला जाताना तुम्ही सगळेजण माया बा बोलू जा की जरा. हो काय, पंढरपूरला गेल्याच्या नंतर आधी दर्शन पुंडलिक राहायचं का अधिक दर्शन पांडुरंगाचं? बोला 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 बोला. पुंडलिक राहायचं. आधी दर्शन नामदेव पायरीचं की आधी दर्शन पांडुरंगाचं? हो, नामदेव पायरीचं. म्हणजे मला सांगा, अधिकार मोठा कोणाचा, साधूचा की देवाचा? साधूचा. 500 वर्ष लागली आपल्याला अयोध्येतील राम मंदिराचं मंदिर बांधण्यासाठी भांडायला. किती लागले? पण त्या 500 वर्षाच्या पूर्वीही हनुमंतरायाची हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित होती आणि आजही सुरक्षित आहे. का? तो गडीच तसा आहे. आज बघा, मी भारतभर फिरा, असे एक गाव नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही, असं एक वाडी नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही, असं एक खेड नाही जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही, परंतु कुठेतरी रामाचं मंदिर आहे. का? देवापेक्षाही साधू श्रेष्ठ आहे. तसं देव हा साधूकडे मागायला आलेला आहे. असं कधी झाले का? शबरी माता आदिनाथ महाराज पिशवी भरली आणि प्रभू रामचंद्राकडे भेटायला गेली. असा एखादा कीर्तनकार, कथाकार, रामायणाचार्य दगड मला सांगू शकेल का की शबरीने पिशवी भरली आणि शबरी थेट अयोध्येला प्रभू रामचंद्राला भेटायला गेली? तर असं कधीही झालं नाही. महिला मंडळ, असं कधी झाले का शबरी माता पिशवी भरली, खालता भरला, डायरेक्ट ती रामचंद्राला भेटायला गेली? तर असं कधीही झालं नाही. परत त्या शबरी मातेलाच प्रभू रामचंद्र भेटायला आले. कौशल्या माता म्हणाली प्रभू रामचंद्राला, हे राघव, हे रघुनाथ, तू कैकेयीच्या देशापाठी जात आहेस का वनवासाला? राजा दशरथामुळे जात आहेस? त्या प्रभू रामचंद्राचं उत्तर आहे का? प्रभू रामचंद्र, माता तू जशी माझी माता आहेस तशीच माझी एक माता वनवासामध्ये माझं चिंतन करत आहे आणि तिचं नाव आहे शबरी. या शबरी मातेच्या भेटीसाठी मी चलो. सांगायचं तात्पर्य, देव शबरीकडे गेले नाही, शबरीच देवाकडे आली. आळंदीला गेल्याच्या नंतर आळंदी देवाची असा शब्द आहे. आळंदी ज्ञानेश्वर महाराजाच्या असं कोणी म्हणते का? म्हणत नाहीत का? तुम्ही ज्ञानोबाराच्या समाधीचं दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तुम्हाला लगेच बाजूला असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिराचं दर्शन घ्यावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी देव आहेत, देव आलेत. तुम्ही देहूला जा, देहूला गेल्याच्या नंतर तुम्हाला लगेच वैकुंठ गमन सोहळ्यात तुकोबरायचा दर्शन झाल्याच्या नंतर बाजूला असणाऱ्या विठ्ठल पांडुरंगाचं दर्शन आहे. तुम्ही पैठणला जा, पैठणला गेल्याबरोबर तुम्हाला नाथरायाचं दर्शन घेतल्याबरोबर दत्तप्रभू बाजूला आहे.
त्यांचं दर्शन घ्यावं लागेल. म्हणजेच जिथं जिथं साधू आहे तिथं तिथं देव आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. महाराज तुम्ही तर म्हणतात देव संतांजवळ येत असतो, मग नामदेवराय तर पंढरपूर निवासी आहेत. नामदेवराय तर सदैव तिथंच राहायचे, देवाला दूध पाजायचे, देवाला आंघोळ घालायचे. नव्हे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नामदेवराय सदैव गाभाऱ्यात असल्यामुळे नामदेवरायकडे देव येण्याचा काही प्रश्नच दिसत नाही. महाराज म्हणतात ज्यावेळेस पंढरपूरला आषाढी कार्तिकीला 20 लाख लोकसंख्या असते आणि त्या 20 लाख लोकसंख्या काळामध्ये असा एकही विद्वान कीर्तनकार, नामांकित कीर्तनकार, नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य, फडकरी एकही मंदिरात राहत नाही. तर ते कुठं असते? 65 एकरामध्ये असते. कारण तेवढ्या गर्दीमध्ये जाणं शक्य नाही. मग ते वाळवंटामध्ये 65 एकरामध्ये असते. आणि आषाढी एकादशी असल्यामुळे नामदेवराय मंदिरामध्ये राहिले नाही. नामदेवराय वाळवंटामध्ये गेले. वाळवंटात गेल्याच्या नंतर नामदेवरायांनी कीर्तन करायला सुरू केलं, उत्कृष्ट कीर्तन करायला सुरू केलं. आणि त्या कीर्तनामध्ये चाल सांगायला कोण होतं? तर जनाबाई होत्या. आणि नामदेव कीर्तन करायचे आणि टाळ घेऊन कोण उभं होतं? तर ज्ञानोबा होते. की थोर भाग्य असं, जसं तुम्ही माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहात श्रेष्ठ मंडळी, तसं नामदेवरायच्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय टाळ घेऊन उभे होते. ज्ञानोबराय म्हणजे सामान्य मूर्ती नाही. इकडे मागे माता भाऊ वामन महाराज थोडा कॅमेरा मागे फिरत जा. कळू द्या महाराष्ट्राला की आपल्या पैशामधल्या महिला किती फ्रेश बसलेल्या आहेत. नाही तर बऱ्याच महिला मंडळा होडीली गवरीन तैसा दिसे तोंडावरी असा सूर्यफुलावरी टाईट चेहरे करून बसला पाहिजे. काय भीती आहे? काय भीती आहे? काय हप्ता पडला नाही या बारीचा? काय भावाचं दुःख आहे एक भाऊ गेल्यामुळं? हा तसं फ्रेश राहायचं. नाही लागलं तरी मी घेतो दिलीपाना, फक्त हाताला आलं पाहिजे. हा हाताला याची काळजी घ्यायची. आदिनाथ महाराज मी तुमच्या पूर्ण साईडला कार्यक्रमासाठी आलो होतो आणि एक भजण्याप्रमाणेच म्हणत नव्हता मागं, नाही आलं तरी नर नर म्हणून पहिले कडे न्यायचं बाबूरावजी. काहीतरी नर काहीतरी शब्दही नाही तरी गुणगुण करून तुकारामजी तुमच्यासारखं पहिलं कसं पहिले तिला न्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये रंगदेवता तयार होत असते. दादासाहेब हा दृष्टांत मी नेहमी सांगत असता. माझी कथावती विश्वजित महाराज धोत्रासाहेब तुमच्या, आणि धोत्रेला कथा असल्यामुळे मी रेगावला माझा एक मित्र होता विश्वजित नावाचा, आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं. त्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे आणि ब्राह्मण बुवा ऐन वेळेला जागेवर हजर नव्हता. त्यानं कोण केलं, महाराज तुम्ही याकडे मला 4 मंगलाष्टक म्हणून मला मोकळं करा, मी तुमच्या ऋणातून कधीच मुक्त होतो. आता लग्नाचं कार्य म्हणजे काका काय असते? अरे मामा लग्नाचं कार्य म्हणजे फार अवघड कार्यक्रम असते. चिंता असते वडिलाच्या चेहऱ्यावर. हे मुलं आपल्याला आता लग्नाला जायचंय. तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. मी गावातील एका कार्यकर्त्याची गाडी घेतली, बाबा 2 व्हीलर गाडी घेतली आणि गावातलं एक पोरग घेतं छोटंसं. त्याचं नाव होतं इब्लिश. काय होतं? इब्लिश. त्याचं नाव इब्लिश असल्यामुळे म्हणलं इब्लिश बस मागं. इब्लिशला मागं बसलं गाडीवर. मधल्या मार्गे आता नदीमधून रस्ता असल्यामुळे मी कसा कसा बुडक्याला गाडीचा आधार. गावातला एक माणूस म्हणला, महाराज हे विदेश एवढा नीट नाही म्हणला, यानं कोणाचं बाटूक ठेवलं नाही मला, कोणाची ज्वारी ठेवली नाही मला, कोणाचे कपडे ठेवले नाहीत मला, ते मला बुक्कीच देईल म्हणला. बाबा जाय म्हणलं, मला काय करायचं? मी म्हणलं कसं का असणार आपल्याला आधार व्हायला हे महत्वाचं आहे. त्या इब्लिशला मी गाडीवरती बसवलं. गेल्याबरोबर भरगच्च मंडप, सगळ्यांच्या हातामध्ये अक्षदा. आता म्हणायलाच मला कोणी नव्हतं. मी गेल्या नवरीचा बाप म्हणला, महाराज लई चांगलं झालं म्हणला, महाराज तुम्ही आल्या ते 4 महाराष्ट्रात मला मोकळं करा म्हणला. ह्या मंडळीला एकदा जेव घाल द्या, तुमच्या ऋणामधून मी मुक्तच झालो. मला तेव्हा बापजी 3च मंगलाष्टक येत होत्या. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा, लाभो संतती संपदा भवतुमा, स्वस्ती श्री गणनायक आहे नमा. त्याची पहिली म्हणली मी लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा बस झालं एवढंच. आता बाकीची शताब्दी मंडळी म्हणेल गावात लग्न नका नाही कोणाचं. तसंही मंगरुळकर हे शब्द कानावर पडले, ही चाल कानावर पडली की बुलबुले हातात मधून. ही चाल कोणाला आवडते मला? हा याच्यामध्ये पावरच अशी. अशा 3 मंगलाष्टक म्हणल्या बाबा महाराज मी थोडा विकतो कमी करा. 3 मंगलाष्टक म्हणल्या, कुठल्या 2 तर मला येत नव्हत्या. इंग्लिश मला महाराज मी म्हणू का? वजन निवृत्ती शेट त्याच्या हातामध्ये असं माईक दिलं त्या इब्लिशच्या. मी म्हणलं हे नक्की पिक्चरचं काहीतरी गाणं म्हणतंय आणि गावकऱ्याचा बुट्टा सहित आपल्याला मार खावत. मी त्याच्या हातामध्ये वजन माईक दिलं आणि स्टेजच्या खाली झालो. एक ओढा म्हणायला सुरू केलं. लोकांनी टाकल्या अक्षता धरल्या पंक्ती. काय बघता तुम्ही माझ्याकडे? दादा साहेब एकानंतरी म्हणावं की नाही, नेमकं पोरग शब्द काय मिळाले ते म्हणजे हा समाज म्हणजे ब्रह्मनादामध्ये लीन झालेला असतो आदिनाथ महाराज. म्हणून एखादं प्रमाण नाही आलं नर नर करून पहिल्या दिशेला न्यायचं असते, पुढे जायचं असते. बघा आता कसे चेहरे फुले जातो साहेब.
बघा सुदामरावजी आता कसे चेहरे प्रेस झाले. अशी कवा कवा फवारणी पाहिजे म्हणजे किडे मरतात. हा एंडोसल्फर वगैरे हाणलं की किडे मरत असतात. अशी फवारणी पाहिजे परत आमची कवा कवा. हो आपला इशे कुठं वा कुठली म्हणजे आपण वा पाचोटीचे वा टाळी वाजवते युवासाठी. गावात त्यानं सांगितलं गगा गिगी आणि आमच्या युवाने सांगितलं की वाळवंटात नामदेवरा. वा बरोबर आहे. अशी चाणक्य मंडळी ऐकायला असली ना आमच्यासारखी नवीन महाराज असे थर थर कापत असतात. आणि बसणारी मंडळीने लक्षात ठेवलं पाहिजे की महाराज काय बोलत आहे. महाराज अभंगावर बोलायलाय की अभंगाच्या बाहेर बोलायलाय हे बसणाऱ्या मंडळीने ठरवलं पाहिजे. तर महाराजाची खरी परीक्षा आपल्याला कळत असते. महाराज किती पाण्यात आहे त्याच्यावरून कळत असते. आमच्या वाळवंटामध्ये किती पाण्यात आहे त्याच्यावरून कळत असते. आमच्या वाळवंटामध्ये कीर्तन करू लागले त्या कीर्तनामध्ये ज्ञानदेवराय टाळ घेऊन उभा होते. ज्ञानदेव टाळ घेऊन उभे होते. एवढा अधिकार जनाबाईचा आहे. जनाबाईचा नाही तर अख्ख्या स्त्री जातीचा आदर ह्या वारकरी संप्रदायाने केलेला आहे. अरे भाऊ वारकरी संप्रदाय स्त्री आणि पुरुषामध्ये तुझा भाव कधीच करत नाही. ज्ञानदेव महाराज टाळ घेऊन उभे होते आणि चाल सांगायला जनाबाई होत्या. जनाबाईचा अधिकार किती मोठा बघा. आपल्या माया बहिणीतल्या गावातल्या हरिपाठाला यायला हाय काय करतात आणि घरात बसतात. पण जनाबाईचा या वारकरी संप्रदायाची चाल सांगण्याचा अधिकार जनाबाईला होता. म्हणून तुम्ही भजनाला हाय काय करायची नाही. जिथं जिथं भजन होईल तिथं तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळी वाजवायची भजन करायचं. आणि मुलीचा वाढदिवस करणं आणि मुलाचा वाढदिवस करणं याच्यामध्ये आपल्याला नवल वाटल याच्यामध्ये नवल नाही तर देवाला याचा नवल वाटत असतो. पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. हो का काही जरी बोललो तर मी मूळ जागेवर येणारा माणूस आहे बरं का. आणि काही जरी बोललं तर त्याला प्रमाण देणारा माणूस. आणि तसंही कीर्तनकाराच्या बोलण्याला धार थोडी कमी जास्त असली तरी चालते पण आधार पाहिजे. आधार म्हणजे प्रमाण पुरावा. एखादरी आपण जे बोलत आहोत त्या बोलण्याला साधू संतांचं एखादं प्रमाण एखादी ओवी एखाद्या नाटातलं प्रमाण लागलं पाहिजे तरच त्या बोलण्याला अर्थ आहे. आणि एखादा महाराज नरबा महाराज पुरावे वाचून बोलत असेल तर त्याला जिता पुरला पाहिजे. नामदेवराने वाळवंटामध्ये कीर्तन केलं. कीर्तन एवढं रंगामध्ये आलं एवढं कीर्तन रंगामध्ये आलं की त्या कीर्तनामध्ये देव सुद्धा नाचू लागले. इतके देव नाचू लागले इतके देव नाचू लागले देवाचा पितांबर गळून गेला. देवाचा पितांबर गळल्याच्या नंतर साधू या संतांनी देवाच्या धरले मनगटी काय झाले म्हणून बोले जगजटी. देवाला साधू नाही हो तेव्हा तुमचा धोतर एखाद्याचं धोतर फिरत एखाद्या भजण्याचं बघा बाकीचे म्हणजे कशी जातात हसतात. तसं बाकीचे संत म्हणाले देवा तुमचं धोतर देऊन काय झालं. देवानं मग मस्त पितांबर कसला तर ब्रह्मांडाचा नायक पितांबर कसला एवढा देव आनंदित झाला आणि धावतच गेले आणि नामदेवराचा संबंध धरलं. आणि नामा एवढं कीर्तन तू जोरदार करत आहेत मला एवढा मला आनंद झाला मी एवढं नाचलो इतका तुझ्या कीर्तनामध्ये मला आनंद वाटला आणि आता मात्र तुम्हाला मी तसं जाऊ देणार नाही. तर मी एवढा आनंद गेलेला आहे आणि तुमचा सिद्धांत आहे की देवाकडे काही मागायचं नाही. हा तुमचा सिद्धांत आहे. मग आज मी होऊन तुमच्याकडे आलेला आहे आणि नामदेवराव मी होऊन आल्यामुळे तुम्ही काहीतरी मागा. नामदेवराव म्हणले आमचा सिद्धांत आहे आम्ही देवाकडे काहीच मागत नाही परंतु देवा आमच्या भक्तीवरती खुश होऊन तू आम्हाला मागायला आलास फक्त एकच दे. देवाने नामदेवाला सांगते नामदेवा काहीतरी मागा मागा मागा. संत कधी देवाकडे मागायला जात नाहीत परंतु संतांच्या भक्तीच्या बळावर देवाला मागायला लावण्यासाठी प्रवर्त संत करतात. मग अंतिम सत्य म्हणून नामदेवरायांनी अकल्प आयुष्य हवे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. असे जे कोणी हरीचे दास विष्णूचे दास विष्णू भक्त हरिभक्त भक्त समाजकार्य करणारे देशाची सेवा करणारे भक्त आहेत त्यांच्या कुळाला उदंड आयुष्य लावू दे. नामदेवरायांनी महत्वाचं करून ज्ञानदेवरायासाठी मागितलेले आहे. संत श्रेष्ठ नामदेवरायाचा अधिकार केवढा होता. नामदेवराय कोण होते ज्ञानेश्वर महाराज तर आपकार्या उपकार करायचे उपकार नाही बरं का. अरे मामा आपल्या वाढदिवसामध्ये एखाद्या व्यक्तीने भले मोठं गिफ्ट आणलंय आणि त्या गिफ्टाच्या बदल्यामध्ये आपणही त्याला तरी भलं मोठं काहीतरी द्यावं असा उपकार नाही बरं का. आपकार्या उपकार इतका श्रेष्ठ ज्ञानदेवरायाचा अधिकार होता. आपकार्या उपकार करणारे ज्ञानदेवराय थोडा विको. मुक्ताईला भूक लागली होती 6 दिवसाची मुक्ताई उपाशी होती. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला भूक लागली म्हणून कधीही भिक्षा मागायला जायचे नाही. निवृत्ती दादाला भूक लागली म्हणून भिक्षा मागायची नाही. सोपान काकाला भूक लागली म्हणून भिक्षा मागायची नाही. परंतु माझी मुक्ताई बहीण ही 6 दिवसापासून उपाशी आहे त्या मुक्ताईसाठी भिक्षा मागायला जायची. टाकेमध्ये झोळी घ्यायचे गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मागायचे काकू भिक्षा द्या हो आई भिक्षा द्या माता भिक्षा द्या. आणि एखाद्या माऊलीला त्याची दया यायची. एखाद्या माऊलीला दया यायची ती माऊली त्याला भिक्षा द्यायची. माऊलीला भिक्षा घेऊन परत येतात असताना मध्येच वाटेमध्ये यशोबा खेचर काका भेटायचे ज्ञान्या
संन्याशाच्या कार्ट्या कुठे निघाला तिकडे? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे, काका मी माझ्यासाठी भिक्षा मागत नाही हो, माझी 6 दिवसापासून मुक्ताई उपाशी आहे, त्या मुक्ताईसाठी मागायचो. किती निष्ठुरपणा असायचा लोकांचा बघा, किती दुष्टपणाचा असायचा. विसोबा खेचराने ती झोळी हिसकावून घ्यायची आणि फेकून द्यायची. मातीमध्ये अन्न कालवायचे. का? तर खाली सांडलेलं ज्वारीचे पीठ आहे, ते पीठ ज्ञान्या घेईल आणि डबल भाकरी करून खाईल. त्याच्यामुळे ते जोड्याच्या पायाने मातीमध्ये मिसळायचा. इतका निष्ठुरपणा. नामदेवराय ज्ञानेश्वर महाराज रडायचे, ती उसलेली झोळी घ्यायचे, तार 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 आपल्या झोपडीकडे यायचे सिद्धपीठामध्ये आणि सिद्धपीठामध्ये ताटीचं दार उघडायचे, मध्ये जायचे, आपलं मुडकं दोन्ही गुडघ्याच्या मध्ये घेऊन ढसा 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 रडायचे. विश्वाची माऊली ढसा ढसा रडायची. ज्ञानोबारायला त्या काळामध्ये अन्न खायला भेटले नाही, परंतु त्यांच्या जीवावरती आज आमच्यासारखे लोक 20-20 लाख लोकसंख्या, आज सकाळी ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी खायला गुलाबजामुन, अशी आज परिस्थिती आहे. विश्वाच्या माऊलीने ढसा ढसा रडावं आणि मुक्ताईने धावत जावं. कुठे आहे माझा दादा? माझा दादा आला. दादा कुठे आहे रे ज्ञानराजा? ताटीच्या झोपडीमधून वाकून पाहायचं. झोळी पाहिली तर झोळीमध्ये दगड माती राहायची. दादा 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 म्हणून हाक मारायची, परंतु ताटीमध्ये लापून बसले होते ज्ञानोबाराय. फटीच्या सांदी म्हणून पाहायची. ज्ञानोबाराय ढसा रडायचे. 6 वर्षाची मुक्ताबाई, 6 दिवसापासून उपाशी असणारी मुक्ताबाई म्हणायची, ज्ञाना असं योग्यानं लपून बसणं जमत नाही, तुम्हाला खूप मोठं कार्य करायचं आहे आणि असं मध्ये बसू नका, या बाहेर. ज्ञानोबाराय झोपडी लावून बसायचे. ताटी लावून बसण्यासाठी मुक्ताई म्हणायची, ज्ञानराजा अरे विसोबा खेचर म्हणजे आपलाच माणूस आहे. आणि काय होते थोडं बोललं तर संत त्यालाच म्हणतात, संत तोची जाणा जगी, दया क्षमा त्याच्या अंगी. दादा जीभ दाताने काढली, कोणी 32शी दाळ पाडली. आपल्या दाताने जीभ चावायची आणि कोणी दात पाडून टाकत असतं का? दादा त्या विषयाला माफ करा आणि बाहेर या. दादा तुम्हाला अनेक कार्य करायचं आहे. योगी त्याला म्हणत नाही, विश्वरागे झाले वणी आणि संत सुखे भावे पाणी न्या. दादा दादा एखाद्या लोकांनी त्रास दिला तर संतांनी प्राणी होऊन कसं निवारण केला पाहिजे. तुम्हाला विश्वाची माऊली व्हायचं आहे, ज्ञानाचा सागर व्हायचं. दादा ज्ञानेश्वरी लिहायची, दादा हरिपाठ लिहायचा, हवार्थी देখিका लिहायची, चांगदेव 65 लिहायची. दादा मला या विश्वाची जननी व्हायचे, या बाहेर.